तर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत। अरविंद सावंतजी, संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आज, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? त्यांची प्रतिक्रिया ही ठाकरे गटाची अधिकृत प्रतिक्रिया समजायचं का? मी शिवसेना पक्षाचा प्रमुख नाही आहे, लक्षात घ्या। पण शिवसेने नेते आहेत ते ज्येष्ठ। संजय राऊत साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती अयोग्य असं म्हणताच येणार नाही। मुळात असं आहे की महादजी शिंदे यांचा त्याग काय, ज्यांनी पाठीसुरा खुपसून पळून जाणारी लोक आणि मैदानात रणांगणात लढणारे आणि धारातीर्थी पडल्यानंतर सुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे, या जमीन आणि आसमानाचा फरक आहे हो। आणि अशा वेळेला तिथं जाणं आणि त्यांना अशा जे घातकी लोक म्हणून या महाराष्ट्रात ओळखले जातात, ज्यांनी पाठी सुरा खुपसून पळाली, भगोडे आहेत ती, अशा लोकांच्या सत्काराला पवार साहेबांनी जावं हे खरंच आश्चर्यकारक आहे आणि किंवा खेदजनक पण आहे। मला असं वाटतं की ज्यांनी आपल्या मुळावर आलेली माणसं आहे ती जी महाराष्ट्राच्या मुळावर आहेत, आमच्या पक्षाच्या मुळावर तर आलीच, पण ती महाराष्ट्राच्या मुळावर आलेली आहेत। महाराष्ट्राला लाचार करणारी माणसं आहेत, महाराष्ट्राला तिथं गोशाळी ठेवणारी माणसं आहेत। सगळं गोशाळी ठेवले ना दिल्लीश्वरांच्या पुढं। दिल्लीश्वरांना लढणारे कुठे आणि दिल्लीश्वरांबरोबर गोशाळी राहणारे कुठे, तर पुन्हा जमीन आसमानाचा फरक आहे। पवार साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वानं तिथं जाणंच मला काही शोभनीय असं वाटत नाही। आम्ही याच संदर्भामध्ये मगाशी त्यांच्या पक्षाचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्याशी सुद्धा बोललो, तर त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी स्टेटमॅनशिपचा एक नवा आदर्श घालून दिलेला आहे। मला असं वाटतं पुन्हा एकदा स्टेटमेंटशिप असावी याच्याबद्दल वादच नाहीये। किंबहुना मला परवा सत्कार झाला तेव्हा माझ्याकडे मी गेलो व्यासपीठावर, तर तिथे माझी मंडळी होती। विषय तो नाहीये, विषय काय आहे की नाव काय आहे, महादजी शिंदे, माझ्याशी ते महत्वाचं आहे। असंच कधी गेले तर गोष्ट वेगळी। ते तसे मुख्यमंत्री असताना भेटत होते की पक्षावर जाऊन ते भेटत होते, तेव्हा आम्ही कधी बोललो नाही। आमची महाविकास आघाडी होती, पण पवार साहेब जाऊन भेटत होते त्यांना, तेव्हा नाही आम्ही कधी म्हणालो दॅट इज अ स्टेटमेंटशिप, दिस इज नॉट अ स्टेटमेंट। ही काही स्टेटमेंटशिप नाही, मला नाही वाटत ती स्टेटमेंटशिप। त्यांनी संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलनावर सुद्धा टीका केलेली आहे। हे साहित्य संमेलन नाही तर हे राजकीय दलाली सुरू आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यावर मी आणखी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। अरविंद सावंतजी, आपले धन्यवाद। आपण या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।